आज ना शुक्रवार आहे आणि वैभव लक्ष्मीचा दिवस आहे आज माझा. आता सगळे गुरुवार करतात तर मी शुक्रवार करते आणि माझी सासू शाळेत गुरुवार करते. मला नाही माहिती करते की नाही. तर चला आता मी ना आता रवा भाजून घेते. मला झोप नाही येत, पोरं झोपले. ते रवा मी आणले होते पण मला असं वाटतं ना रवा ना जर भाजून ठेवले ना तर लई दिवस चालते आणि असंच ठेवले ना तर त्याच्यामध्ये किडे पडायचं शक्य असते. तर त्याच्यामुळे मी काय करते, रवा भाजून घेते. तर भाजते, तुम्ही पण माझी संगती चला आणि भाजा. आणि मी ना 10 रुपये शॉपमध्ये गेले होते, काय थोडाफार सामान आणले होते. तर भांडी वगैरे घासायचा काथे वगैरे नव्हते तर 10 रुपयाला बरं पडते तिथे. तर ते आणायला गेले होते, आणली आहे मैंने. दाखवायचं विसरले मी, बोलले नाही हे सगळं वस्तू दाखवायचं विसरूनच जाते मी. तर चला आता मी रवा भाजून घेते. राशन भरलेले ते पण विसरले तुम्हाला दाखवायचं. तर सगळं भरणीमध्ये भरले आम्ही आणि सगळं भरले. आता गच्च हे बघू शकतात. सगळे शेंगदाणे डाळ वगैरे सगळं भरले, सगळे भरून ठेवले. आणि ते होते ना तर ते मदत करून गेले थोडाफार का म्हणजे पोरं दिवसभर असतात ना तर मदत होत नाही, म्हणजे थोडासा हेच होते त्याच्यामुळे. आणि हे बेसनचा दळायला ठेवले. हे बघा, ह्यालाही थोडासा भाजून घेते आणि बघते थोडासा कसं लागतं बेसन भाजलेला डाळीचा. तर कधी भाजले नाही मी, असं दळायला देते. पण ह्यावेळेस मला असं वाटतं की थोडासा भाजून घेऊया आणि नंतर चव बघूया त्याचा. चांगला वाटला तर नक्की हर वेळेस भाजून घेईल. आणि आता एवढं आहे, 1 किलो आहे. तर दळून आणायचे, नंतरला दळून आणते. तर आता सध्या रवा भाजते. रवा मी जास्त आणले, मला आणायचा होता खाली अर्धा किलो, मी 1.5 पहिलेचा रवा होता एवढा बघा. आणि मला त्याच्यामुळे अर्धा किलो आणायचा होता. मी डायरेक्ट आणले 1.5 किलो. तुम्हाला दाखवते ते बघा. इथे माझ्याशी ना असले कामा लय होतात. एक नाही लय होतात. म्हणजे एवढा कढाईमध्ये आहे आणि एवढं म्हणजे एवढं रवा आता मला किती महिने जाईल सांगू तुम्हाला, 2-3 महिने आरामशी निघून जाईल. हाय हॅलो, कसे आहात सगळे. मध्येच व्हिडिओमध्ये मी आली आहे. आज जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत असेल तर तुमचं लई मनपूर्वक धन्यवाद आहे. मी आहे सोनी, माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि सबस्क्राईब नाही केले असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि इथे ना मी तुम्हाला आधीच सांगितले की मी अर्धा किलो रवा आणली आणायचा होता तर मी 1.5 किलो रवा आणले. विचार करा, त्याचा दुप्पट आणले. तर इथे तेच भाजत होती का म्हणजे खराब नाही व्हायला पाहिजे. 2-3 महिने आरामशी चालून जातो उपीट करायला, उपमा वगैरे करायला. तर रवा वगैरे सगळं भाजून झाला होता माझा. तीळ पण भाजून झाला होता का म्हणजे मला ना थोडीशी पोळी करायची होती त्याची. आणि तीळला माझ्याकडे 2-3 महिन्याचा होता. तर मीनी बोलली की खराब झाला नव्हता, तर मी खराब होण्याच्या आधीच मला असं वाटलं की त्याची ना पोळी करून टाकू गूळ घालून. असं तर त्याचा लाडू पण बनवतात. आता संक्रांती येणारच आहे तर सगळे लाडू बनवणार. पण आम्ही लाडूपेक्षा जास्त ना पोळी लई मस्त खातात. म्हणजे आवड हे सगळ्यांनाच घरामध्ये. तर हस्बंड पण खातात, पण थोडा गरम करून खातात. आम्ही एकत्र मी सगळं बनवून नाही घेत, थोडा बनवते. असंच बनवत असते. आणि जे गूळ पहिलेचे उरले होते ना ते पण पूर्ण खतम करून टाकली. थोडे गूळ होते माझ्याकडे. तर ते ना असंच इथे ह्या डब्यात घाल त्या डब्यात घाल असं करत होती मी. तर बोलली नाही आता ते पण संपू आणि ते पण संपू. आणि नवीनवाला पण गूळ आणली होती मी, तर तेही मी घातले का म्हणजे ना थोडासा कम पडत होता. तर नया पॅकेट जो डीमार्टमधून आणले होते तर ते पण काढून मी त्याच्यामधून थोडंसं घेऊन घातली. म्हणजे आम्हाला जेवढं गोड आवडते तेवढंच घेतली मी.
कोणाला लई जास्त आवडते, पण मी मीडियमच बनवते, जास्त गोड पण नाही जास्त हे पण नाही व्हायला पाहिजे. पोरं पण व्यवस्थित खातात. जास्त गोड झाल्यानंतर ती खायचं मूडच नाही करत. एक वेळेस असंच झाला होता माझे संगती पण. तर मी ते बघून मी लई सांभाळून सगळं कामं करते, गोडचे कामं. त्या म्हणजे जास्त झालं ना तर कोण खात नाही, ते मलाच खावं लागतं ते एकटीला, त्याच्यामुळे. तर हे ते झाला होता माझा, सगळं वाटून घेतली होती. आणि एक वस्तू, एक चीज बोलू तर बॅलन्स करायसाठी ना मी ना ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण घातले जास्त म्हणजे. आणि मी हे कसं काय वाटून घेतले तुम्हाला मी सांगू, जास्त मी वाटून घेतले नाही. म्हणजे तीळ आहे ना ते थोडे ना त्याच्यामध्ये ना अख्खे तीळ पण आहे. आणि म्हणजे मला तसंच बरं वाटत होतं पोळी बनवायला, म्हणजे बरं वाटतं, बघायला पण थोडा चांगला वाटतं आणि करायला पण चांगलं वाटतं. तर मी काय केलं ना ह्याच्यामध्ये ना बॅलन्स करायला ना थोडासा ना कमी पडला होता, गुळ थोडासा जास्त झाला होता. तर मी काय केली, बॅलन्स करायला ना आपलं शेंगदाणे असतात ना त्याला थोडेसे घेतले आणि त्याच्यामध्ये मिक्स केली, म्हणजे बरोबर बॅलन्स झाला होता त्याच्यामध्ये. तुम्ही पुढे बघू शकतात, मी ना त्याचा गोळा बनवून पण तुम्हाला दाखवली आहे. असं म्हणजे कोणाला बनवायचं असलं जास्त काय झालं ना तर आपण तीळमध्ये शेंगदाणे घालू शकतात आणि शेंगदाण्यामध्ये तीळ घालू शकतात, बाकी अजून काही नाही घालू शकतात त्याच्यामध्ये. आणि असं बनवायचं आणि खायचं असल्यानंतर मला तर लय आवडते खरोखर. मला बनवायचं असल्यानंतर मी काय दिवस नाही बघत, रात्र नाही बघत, मी बनवतच असते. आणि खाली माझा गॅस बंद होता, सगळं मिक्स केल्याच्या आधी बंद होता आणि चिटचिट करत होता. थोडा थंड झाला ना, थोडंसं एक 2 मिनटासाठी थोडा हे खाली ठेवले ना त्याला, तर तो ऑटोमॅटिक तो ना आरामशी गोल गोल होते आणि म्हणजे चांगलं गोल गोल होत होता. आणि इथे ना मी रवा थंड झाला होता माझा भाजून आणि पूर्ण डब्यामध्ये घालत होते मी, का म्हणजे व्यवस्थित आता डब्यामध्ये राहणार. आणि मी रवा फक्त कधीतरी गोड बनवते, कधीतरी जन्मात 1-2 महिन्यामध्ये एकदा गोड बनवते, त्याच्यानंतरच नाही तर जास्त करून आम्ही नाश्त्यामध्येच यूज करतात. सकाळच्या नाश्त्यामध्येच मी रवा हे करत असते. आणि तुम्हाला मी इथे दाखवली बघा गोल करून, तर लय परफेक्ट झाला होता तिळाचा. म्हणजे आपण पोळी करू शकतात. तर मी काय करते ना थोडा बनवते जेव्हा पाहिजे तेव्हा. तर हे मला आरामशी 4-5 दिवस जाते, फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतरला जेव्हा पाहिजे तेव्हा पहिले अर्धा तास पहिले काढून ठेवते, का म्हणजे थंड असतो ना तर कडक झालेला असतो ते फ्रीजमध्ये. तर असं भरून ठेवली होती मी फ्रीजमध्ये, असं टोपामध्ये ठेवले ना तर बरं पडते. तर आपल्याला जो केव्हा पाहिजे तेव्हा आपण घेऊन बनवू शकतात 1-2 पोळी आणि ठेवू शकतात त्याच्यामुळे. आणि ही बारकी उठून आली होती आणि रडत होती म्हणून त्याला किचनवर बसवली. पण ही बघा माझी पाठी कैची घेऊन कसं करते, असंच असतो पोराला. आणि मला लई भीती वाटते किचनवर बसवायचं हे ना, कधीतरी बसवते मी, जास्त बसवत नाही त्याला. आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली मी त्याला. आणि सगळं बघा पसारा किती होता. हे दुपारचा वेळ होता जेव्हा पोरं झोपलेले असतात माझे. ही कशाला उठली म्हणजे ते मिक्सरचा आवाज येतो ना तेव्हा उठली ही. हिच्या लई नाटके असतात. आणि त्याला पाहिजे होता ते पप्पू पाहिजे होता, पण त्याला ना हे पप्पू ना मी चटणीसाठी भिजत घालत होती, का म्हणजे ना मला ना साबुदाणा वडे पण करायचे होता. तर वडे बनवायचे होते संध्याकाळी आणि दुपारचा हे वेळ होता. म्हणजे हे गेले जे शुक्रवारचा दिवस होता माझा हे. आणि तुम्हाला आता येते गुरुवारला येणारे व्हिडिओ. तर काय करू नाही शकत, का म्हणजे मी पण ना थोडा कामामध्ये असले ना तर ते व्हिडिओ असं राहून असतो. आणि ते ना दीदीचे ना केस बांधली होती मी, त्याला लय आवडले होते. मी त्याला बांधत असते कधी असं क्लिप घालून, रबर घालून, त्याला सगळं घालत असते. चला तिथे सेंड करते व्हिडिओचा मी, तुम्ही बघा. आणि जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मनापूर्वक आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि बस हेच बोलणार आहे, सबस्क्राईब करून घ्या बस, बाकी काही नाही आहे. मला 1 वर्ष व्हायला येईल मी यूट्यूबवर व्हिडिओ सोडते, पण माझे सबस्क्राईब 100 पण नाही झाले, विचार करा. त्याच्यामुळे ना मी बोलते खाली तुम्हाला आवडत असेल माझा व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की सपोर्ट करा. बस तुम्हाला पुढे चांगलं बघायला भेटेल हेच बोलणार आहे. चला इथेच एंड करते, बाय.